नोकरीच्या नावावर लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रति उमेदवार 15 लाख रुपये घेतलेत। अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आलं। मात्र तो तरुण जेव्हा भंडाऱ्यात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। यामुळे त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती। या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं। सापळा रचून या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफीनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली। या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदावर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला। अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याच्या एकाचा तर पुणे येथील एकाचा असा दोघांचा समावेश आहे। त्यांच्याकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट जॉइनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदाचे बनावट सिक्के या पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। विजय यावलकर असं भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचं नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला। या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं अमरावती पोलिसांनी सांगितलंय। एक खोटा चिक्का बनवून लोकांना मी नोकरीवर लावून देतो या पद्धतीने त्यांनी रोख रक्कम 15 ते 20 लाख रुपये घेण्याच्या स्वरूपात त्यांनी केली आणि त्यांची अमरावती, पुणे आणि नाशिकला त्यांच्या अशा कंप्लेंट आहेत आणि त्या संदर्भात ते इथं चौकशीसाठी आले। आणि जिल्ह्यातील अशी कुठल्याही जिल्हा परिषद मधील जे आहेत त्यांनी आजच्यापर्यंत बाहेरून किंवा जिल्ह्याचे असं वाटत असतील की आम्ही पैसे घेऊन सिनेने किंवा काही भरत्याच्या अद्यापही सध्या कुठल्याही प्रकारच्या भरत्या जिल्हा परिषदला नाही। आरोपी कोणाला डॉक्टर प्रशांत म्हणून नाव सांगते, कोणाला येवले म्हणून सांगते। आरोपी वेगळ्या लोकांना वेगळं नाव सांगत असते। पोलीसवाल्यांची आणि त्यांच्या चौकशीत मिळालेलं आहे। जिल्हा परिषदला मी अधिकारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सील सुद्धा डुप्लिकेट बनवलेला आहे। त्यांच्या जो सील आहे अधीक्षक आरोग्य अधिकारी म्हणून असा पद कुठल्याही जिल्हा परिषदला नाही। आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस स्टेशन मधून आलो आहे। PSI नागे। आमच्या इथे एक 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो। एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला, त्याला ताब्यात घेऊन अटक केत आहे। तो त्याला घेऊन भंडाऱ्याला आलो। भंडाऱ्याचा एक नाव गोपनीय ठेवता, नाव न घेता एक इथला आरोपी आज ताब्यात घेतला। त्यांच्यापासून अजून तिसरा आरोपी, चौथा आरोपी जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणं आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत, रक्कम आहे ते त्यांच्याकडून रिकव्हरी करणं। सरकारी नोकरी लावून देतो याचं आमिष देऊन, अर्जदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। लोकनायक न्यूज।